नारळासारखं व्यक्तिमत्व, वरून कडक पण आतून तितकंच पाझरणारं आणि गोड. महाराष्ट्राने त्यांना दादा म्हटलं, पण घरासाठी ते कधी केवळ मार्गदर्शक होते तर कधी मायेची सावली. आज अजितदादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाहीये. राजकारणाच्या मैदानात छड्डू ठोकणारा हा गडी घरच्यांच्या गाराड्यात मात्र अगदी लहान होऊन जायचा. पण सण उत्सव असो किंवा कौटुंबिक सोहळा, दादांशिवाय त्या आनंदाला पूर्णत्वच नव्हतं. आज त्यांच्या आठवणींचा हा प्रवास डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर सुनेत्रा वहिनी या दादांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होत्या. दादा जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर असायचे तेव्हा घर आणि मतदारसंघ सुनेत्रा वहिनींनी खंबीरपणे सांभाळला. अजित पवार आणि सुनेत्रा वहिनी, तेव्हाच्या सुनेत्रा पाटील, यांची पहिली भेट नातेवाईकांच्या माध्यमातून झाली होती. सुनेत्रा वहिनी या धाराशिवचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. दोन्ही कुटुंब राजकीयदृष्ट्या एकमेकांना ओळखत होती, त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत असत. आजच्यासारखे व्हॉट्सअप किंवा मोबाईल त्या काळी नव्हते. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी एकमेकांना पत्र लिहायचे. एका मुलाखतीत तर सुनेत्रा वहिनींनी स्वतः सांगितलं होतं की अजितदादा त्यांना खूप सुंदर पत्र लिहायचे. पत्रांमधूनच त्यांच्यातील संवाद आणि प्रेम वाढत गेलं. अजितदादा हे स्वभावाने थोडे कडक आणि शिस्तप्रिय मानले जातात, पण प्रेमाच्या बाबतीत ते खूप रोमॅन्टिक होते. एकदा सुनेत्रा वहिनींना भेटण्यासाठी त्यांनी चक्क थेट विमानतळ गाठलं होतं, जेणेकरून त्यांना काही मिनिटं तरी त्यांच्याशी बोलता येईल. दोन्ही घराणी राजकारणात असल्याने त्यांच्या नात्याला फारसा विरोध झाला नाही. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील स्नेहसंबंधांमुळे हे नातं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकलं आणि 1985 मध्ये त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघांमधील आदर आणि प्रेम हे शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीतून जास्त दिसायचं. सार्वजनिक कार्यक्रमात दादांची काळजी घेणाऱ्या वहिनी आणि वहिनींच्या मताला मान देणारे दादा हे एक आदर्श जोडपं होतं. आज वहिनींचा तो असा सुन्न चेहरा बघताना अख्खा महाराष्ट्र हळहळलाय. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.